मी योगेश आत्मा आंबवले. अनेक अपडेट्सनुसार आज आलो ते अकलोली इंटरचेंजवर. अकलोली इंटरचेंज म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावरून वडपे ते अकलोली इंटरचेंज इथपर्यंत प्रवास केलेला आहे. बऱ्याच जणांचे कमेंटसुद्धा इथून जाता येते की नाही ते दाखवण्याकरता आलेलो आहे. सध्या मी अकलोली इंटरचेंजच्या इथे तुम्ही पाहू शकता आणि इथून मी आता पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे मुंबई नाशिक महामार्ग वडपे करता जाण्याकरता. चला पण 4 चाकी असेल तर तुम्ही इथनं प्रवास करू शकत नाही असा माझा अंदाज आहे. बाकी 2 व्हीलर असेल तर ठीक आहे. चला लागूया परतीच्या प्रवासाला. अकलोली इंटरचेंज म्हणजेच वज्रेश्वरी असा एक अंदाज बांधायला काही हरकत नाही. आपण अकलोली इंटरचेंजवरून पुन्हा मागे फिरलेलो आहोत ते अन्य इंटरचेंजला जाण्याकरिता, म्हणजेच मुंबई नाशिक महामार्गाला वडपे या ठिकाणी जाण्याकरता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आणि हा टोल प्लाझा हा जेव्हा आपण मुंबई मार्गे भिवंडी मार्गे अकलोली करता येऊ वज्रेश्वरी करता येऊ त्यावेळेस हा टोल प्लाझा आपल्याला पार करून जाणे. तुम्ही पाहू शकता किती प्रशस्त असे रस्ते काम बहुतांश झालेले. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे पॅकेज नंबर 15 आमने इंटरचेंज ते विरार इंटरचेंज पर्यंतचा. आणि याच्यामध्ये सध्या आपण आहोत ते अकलोली इंटरचेंज या ठिकाणी. आपला प्रवास सुरू आहे ते मुंबई नाशिक महामार्गाच्या दिशेकरता, म्हणजे JNP पनवेलच्या दिशेकरता. पूर्वी तुम्ही आता जे सायनेज बोर्ड गेले म्हणजे दिशादर्शक फलक त्याच्यावर किती किलोमीटर अंतरावर कुठले शहर लागणार आहे हे जे लिहिलेलं असतो त्या शहरांवर आता कुठेही पनवेल असं नाव दिसत नाहीये. कारण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा दिल्लीहून मुंबई करता जो धरला तो मुंबईची एंड म्हणजे JNPA पर्यंतचा रस्ता जाणार होता, परंतु त्याचं जे शेवटचं टोक झालं ते आताच्या घडीला बदलापूर झालेलं आहे. कारण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे अपडेट घेत असताना आपण बहुतांश सर्व ठिकाणचे अपडेट घेतलेले आहेत. बदलापूर इंटरचेंज देखील आपण अपडेट मध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर बदलापूर इंटरचेंजच्या पुढे गेलो की आपल्याला साधारणतः 4 किलोमीटरचा लांब लचकाचा एक बोगदा लागतो. तो पार केला का काही किलोमीटर अंतरावर आपल्याला एक गाव लागते मोरबे म्हणून. आता मोरबे गावाला जाऊन आज दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं काम थांबलेलं आहे. कारण तिथून अलिबाग ते विरार हा जो एक कॉरिडॉर बनणार होता त्यामुळे ते काम तिथे थांबलेले आहे. आणि आताच्याकडे हा जो नवीन अपडेट आलेला आहे त्यानुसार मोरबे ते कलंबोली एक नवीन रस्ता प्रस्तावित करण्यात येणार आहे. याचा अपडेट आपण जसं पुढे घेत जाऊ. अकलोली इंटरचेंजवरनं जसे आपण साईदारा किंवा कुठे इंटरचेंज करायला जायला बघतो, म्हणजे आमने इंटरचेंजला जायला बघतो, त्यावेळेस अकलोली इंटरचेंजहून पुढे आल्या साधारणतः 4 किलोमीटर अंतरावर आपल्याला हा एक एरिया पाहायला भेटतो. तुम्ही पाहू शकता प्रशस्त असा एरिया आहे. हा प्रशस्त एरिया म्हणजे रेस्ट एरिया. या ठिकाणी पेट्रोल पंप्स, हॉस्पिटल्स, दवाखाने, रेस्टॉरंट्स या सर्वांची सुविधा या ठिकाणी असणार आहे. कामे सुरू आहेत. तुम्ही पाहू शकता पूर्ण प्रशस्त अशी जागा आहे. आणि या ठिकाणीच ते सर्व ज्या काही गोष्टी आहेत इमर्जन्सी सर्व्हिसेस त्या सर्व इथे आपल्याला मिळणार आहेत. तुम्ही पाहू शकता रस्ता तयार झालेला आहे. कारण त्या ठिकाणी जेव्हा एक साईड रस्ता गेला जो इथे रेस्ट एरियामध्ये जाणार आहे आणि इथून पुढून बाहेर निघता येणार आहे. चला पुढचा प्रवास करूया. रेस्ट एरिया पार करून आपण आता पुढे चाललेलो ते आणण्याकरिता.
आमने इंटरचेंज म्हणजे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग. मुंबईसाठी जी उतरण आहे त्याच मुंबईच्या उतरणीहून जेव्हा पुढे आपण येतो त्यावेळेस कुकसे इंटरचेंज म्हणून एक इंटरचेंज आहे जो कनेक्ट होतो साईदारा इंटरचेंजला. हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो मार्ग आहे त्या मार्गावर जेव्हा आपण दिल्लीहून येऊ मुंबई करता जाण्याकरता एक तर त्यांना दोन ऑप्शन आहेत. एक साईदारा इंटरचेंज इथनं फिरून भिवंडी ठाणे मार्गे जाणे किंवा दुसरा जो होता जो JNPA मार्गे जाण्याचा, परंतु तो चुकीचा पडणार कारण ऑलरेडी तिथे काम थांबलेले आहे. परंतु जसे जसे कामे होत राहतील नवीन नवीन रस्ते विकसित होत राहतील त्याच्या तशी आपल्याला नवनवीन रस्त्यांची माहिती मिळणार आहे. आताच्या घडीला आपण भद्रेश्वरी अकलोली इंटरचेंज इथनं सुरुवात करून वडपेची जी टेकडी आहे त्या ठिकाणापर्यंत जाणार आहोत. कारण वडपेच्या टेकडीवर मुंबई नाशिक महामार्ग आपल्याला मिळतो आणि या सलग रस्त्याचं काम जे ते पूर्ण झालेलं आहे, अडकलेलं आहे ते दोन ठिकाणी. एक तर इथे मध्ये एक गाव लागणार ज्या ठिकाणी अतिउच्च दाबाचा जो विद्युत प्रवाहाचे जे मनोर आहेत ते मध्ये आडकाठी आहेत. त्यानंतर दुसरा जो आडकाठी आलेला आहे ते आपल्या मुंबई नाशिक महामार्गावर वडप्याच्या टेकडीजवळील जे पुलाचे काम बाकी ते म्हणजे एकंदर दोन आडकाठी सोडल्या तर बाकी हा रस्ता पूर्णपणे तयार झालेला आहे. सतत वेगवेगळे अपडेट्स खास आपल्यासाठी आपले मराठी YouTube चॅनलवर तुम्ही दिशादर्शक फलक पाहू शकता नवीन आलेला आहे. याच्यावर तुम्हाला अंदाज येईल किती किलोमीटर अंतरावर कुठलेही शहर बाकी येते आणि तुम्ही या मातीचा ढिगारा पाहू शकता रस्त्याच्या दुतर्फा आहे. कारण जो स्लोप आहे तो स्लोपची लेवल करण्याकरता संपूर्ण रस्त्यावर हे मातीचे ढिगारे लावलेले आहेत. आणि आपण चाललो पुढे. मातीचे ढिगारे जे आहेत ते स्लोपसाठी वापरले जाणार आहेत रस्त्याच्या दुतर्फा. हे पाहू शकता इमर्जन्सी जर कधी काय आली तर एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर जर आपल्याला जायचं असेल त्याकरता हा एक टर्निंग पॉईंट असतो. याला इमर्जन्सी एक्झिट किंवा इमर्जन्सी टर्निंग पॉईंट असं म्हटलं तरी झालं. इथे तुम्हाला पाहू शकता इथे जे बॅरिकेड्स आहे ते बॅरिकेड लावलेले असतात. रस्ता बंद असतो आणि जर का कधी कुठल्या त्या रस्त्याला बरोबर का या रस्त्यावर एखादी काही इमर्जन्सी लागली तर रस्ता बंद करावा लागतो. त्यावेळेस रस्त्याची जी वाहतूक आहे ती दुसऱ्या मार्गावर वळवण्याकरता हा एक पर्याय असतो. समजा इन केस या रस्त्यावर काय झालं तर हा मार्ग जो बंद असतो हे बॅरिकेड्स लावलेले असतात हे ओपन केले जातात आणि इथून मग दुसऱ्या मार्गावर वाहतूक वळवली जाते. अशी एक छोटीशी माहिती का आपल्याकरता. चला आता पुढच्या प्रवासाला लागूयात. हे इमर्जन्सी जे बॅरिकेड्स आहेत ते पार करून आपण चाललेलो आहोत. भिवंडी वाडा जो रोड आहे त्या भिवंडी वाडा रोडवरील लामत जे गाव आहे त्या लामत गावावर जो पूल बांधला गेलेला आहे त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे. आणि काही महिन्यांपूर्वी अशी खबर पाहत आलेली की या लामत गावाजवळ देखील एक एक्झिट पॉईंट दिला जाणार आहे या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला. याचा फायदा भिवंडीकरांना होणार कारण वाडा मार्गे येणारे मोठे मोठे जे वाहने आहेत कंटेनर्स वगैरे ते सर्व भिवंडी मार्गे जातात आणि त्याचा फटका भिवंडीत नेहमी बसतो. त्याकरता भिवंडीतून वाहतूक कोणतीही सुटका व्हावी म्हणून या लामत गावाला एक एक्झिट पॉईंट दिला जाणार आहे. अशी बातमी काही दिवसांपूर्वी भिवंडीतील एका लोकल न्यूज चॅनलमध्ये मी वाचलेली. आता त्याचा नक्की पुढे पाठपुरावा काय झाला काय नाही याबाबत अजून खबरबात आलेली नाही आहे. परंतु तसं झाल्यास नक्कीच आम्हा भिवंडीकरांना याचा फायदा होणार. असो सध्या आपला प्रवास आहे तो मुंबई नाशिक महामार्ग वडपे टेकडीपर्यंत.
कामत गावातनं आता आपण पुढे निघालेलो आहोत. खास आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि जर पहिल्यांदाच चॅनलवाले असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब केल्यावर ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, कारण तशा केल्याने जसे ते व्हिडिओ अपलोड केले जातील सर्वात प्रथम आपल्याला नोटिफिकेशन दिले जाईल. पाहू शकता तुम्ही वाहनांची वर्दळ अजून सुद्धा सुरू आहे. कित्येक वाहने या रस्त्यावर येताना दिसतात, तुम्ही पाहिलेत. हे बघा, रस्ता पूर्ण तयार झालेला आहे. थोडा जो प्रॉब्लेम आहे तो अकलोली इंटरचेंज पासून पुढे विरार इंटरचेंजच्या मध्ये जो पट्टा आहे त्या टप्प्यामध्ये बरेचसे काम बाकी आहे. अन्यथा अकलोली इंटरचेंज पासून आमने इंटरचेंज पर्यंत पूर्ण रस्ता तयार झालेला आहे. फक्त मध्ये 2 जे टप्पे मिळवलं त्या ठिकाणी इश्यू होता, ते झाले. असं हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. साधारणतः अकलोली इंटरचेंज ते आमने इंटरचेंज तरी सुरू होऊ शकतो, पण त्यासाठी आडकाठी येते ते मुंबई नाशिक महामार्गावर वडपैची टेकडी या ठिकाणची. त्याबाबत देखील आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की पाहावे. जसे की मी बोललो, ज्या आडकाठी येतात त्यातले एक आडकाठी हे पाहू शकता या ठिकाणी. इथे अजून काम बाकी आहे, कुठल्याही प्रकारचा रस्ता इथे तयार झालेला नाही, कारण इथे या ठिकाणी जे आहे ना ते हाय व्होल्टेज पॉवर सप्लायचे टावर आहेत ते हटवणे अजून बाकी आहेत. आणि असेच हाय व्होल्टेजचे जे पॉवर टावर आहेत ते अकलोली इंटरचेंज पासून बदलापूर इंटरचेंजला जाईपर्यंत कित्येक ठिकाणी मध्ये आडकाठी आहे. त्याबाबत आपण पुढे व्हिडिओ बनवूयात. सध्या जाऊयात आपण मुंबई नाशिक महामार्गापर्यंत. अशा प्रकारे अकलोली इंटरचेंजतून साधारण 17-18 किलोमीटरचा प्रवास करत आपण मुंबई नाशिक महामार्गाच्या जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. इथून समोरच आपल्याला मुंबई नाशिक महामार्ग जे वडपेची टेकडी भेटणार आहे आणि तिथूनच आपण जेव्हा डाव्या हाताला वळून घेऊ त्यावेळेस आपल्याला साईदारा इंटरचेंज लागणार आहे. साईदारा इंटरचेंज या ठिकाणी खूप कामे बाकी आहेत अजून. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण तिथलं देखील अपडेट घेऊ. आणि अशा प्रकारे आपण चाललोय मुंबई नाशिक महामार्ग वळणावर. तुम्ही पाहू शकता समोर जो आहे तो वडपीच्या तिकडे या ठिकाणचा पूल, ज्याचे कामे अजून बाकी आहे. आणि या ठिकाणी अजून एक पूल बांधला जाणार होते अशी ऐकण्यात आले होते. आणि याच ठिकाणी आपण उजव्या हाताला वळण घेतल्यास समृद्धी महामार्गाकडे वळण जातं.
आणि सरळ गेल्यास बाजूने ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या बाजूने आपला जो साईदारा इंटरनेट याच्या कामाला सुरुवात होते. याचा अपडेट आपण पुढील व्हिडिओत घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे कामे कशी सुरू होते. तेव्हापर्यंत इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.